मातोश्री, खूप आठवण येते हो तुमची. गाय हंबरली तरी असं वाटतं की पुतळा मातोश्रींनीच आपल्याला हाक मारली. पहाटेच्या रामप्रहरात देवळात घंटा वाजली तरी तुमचाच वास होतो. नंदादीप तेवणाऱ्या शांत ज्योतीकडे पाहिलं तरी तुम्हीच दिसता. कसं कसं विसरावं आम्ही? आमच्यावर एवढी माया केली, कधी रागावला नाही, पण जाताना जातो म्हणून गेलात. जाताना मायेची पाखरही घेऊन गेलात. आम्हाला नाही करमत मातोश्री, आणि कधी करमणारही नाही. पावलो पावली तुमची आठवण येते. युवराजांच्या मागे खंबीरपणानं उभ्या राहिला. आबासाहेब गेल्यानंतर सती जाण्याची इच्छा असूनही थांबून राहिला. पण मातोश्री, त्यामुळे तर युवराज सावरले, त्यांना दिशा मिळाली. मातोश्री, जाताना नुसता आशीर्वाद नाही तर देवही देऊन गेलात आमच्यासाठी. आइए युवराज, विश्राम कीजिए। ठहर हो गया, आप खड़े हो। कविराज, गडावरही दान धर्म करायचा होता. या तुळशीला साक्षी ठेव. तुमच्या मातोश्री सांज सकाळ दिसायच्या इथं दिवा लावताना. समाधान वाटलं. जी युवराज, आपण जो दान धर्म करताय, पूजा अर्चा करताय, सहस्र भोजन घातलंत, यामुळे मातोश्रींचा आत्मा नक्कीच तृप्त होईल. युवराज, मी म्हणत होतो, अगर आपकी आज्ञा हो तो कुछ कहना था. जरूर. युवराज, आपण सत्तेची सूत्र हाती घ्यावीत. कविराज, सत्ता म्हणजे अपेक्षा, सगळ्यांच्याच अपेक्षा. सगळ्यांच्या मतलब? बाहेरच्यांच्या आणि घरातल्यांच्याही. कारभाऱ्यांच्या अपेक्षा तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिल्या. जी कविराज, आबासाहेब गेले आणि सगळ्यांनी आपापल्या कुंडलीनी जागृत केल्या. आता प्रत्येक जण आमच्याकडे काही ना काही अपेक्षेनं पाहतोय असं वाटतंय आम्हाला. वाटणारच युवराज. ज्या आबासाहेबांसमोर बोलता आलं नाही ते आमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न होणार. तसं काही नाही होणार युवराज. बघाच तुम्ही. कविराज, कारभाऱ्यांनी या अपेक्षांची नांदी म्हटलेलीच आहे. आता इतरांचीही दबलेली घुसमट, दबलेले हुंकार, इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा सगळं सगळं बाहेर पडणार. युवराज, गडावर गणोजीराजे शिर्के आणि हरजीराजे महाडिक यांचं आगमन झालं आहे. सोबत कुटुंब कबिला आहे. अंबिकाबाई साहेब आणि राजकुमारबाई साहेब सुद्धा आल्या. जी. फडावर वर्दी द्या. युवराजींना सांगावा धाडा की यथोचित मानपान करा म्हणून. आम्ही आलोच. युवराजनी, अंबिकाबाई आणि राजकुवरबाई आपल्या महाली येत आहे. काय? बाईसाहेब आल्या? पाठव. जी युवराजनी. वहिनीचा वहिनीसा, काय झालं होय?
असं कसं दोघांच्या दोघे गेले? आम्ही आमच्या आई वडिलांचं शेवटचं तोंडही पाहिलं नाही हो. अहो, आम्ही एवढ्या लहान, यायला जायला 1 मास लागतोय. आम्ही काय करावं आता? कुठं शोधावं आबासाहेब? कुठं बघावं? सांगा ना वैद्यचा, सांगा. कुठल्या पैवात दडवून ठेवलं आमचे आबासाहेब? का कुठल्या तिजोरीत? शांत व्हा, आमचं ऐका, रडू नका. अहो, काय वाटलं असेल आम्हाला? एवढा मोठा आमचा बाप, लाखोंचा पोशिंदा, न सांगता सवरता निघून गेला. पण त्यांच्या मागे काय राजकारणी खेळकऱ्यांनी खेळली दादासाहेबांच्या खिलाफ. किती तकलीफ दादासाहेबांच्या माग. कधी आबासाहेब गेले, मातोश्री गेला, काही धीराने सांभाळलं म्हणून, नाहीतर कसा सावरला असता डोलारा सगळा. आम्ही तर पोरक्या झालो. आमचा आधार गेला. आमची रुसायची, हसायची, तक्रार करायची एक हक्काची जागा गेली मातोश्री जाण्यानं. वाईट झालं. वैऱ्यावर अशी वेळ येऊ नये. हे गळ तरी कसं लावायचो? कशा सांगायच्या गोष्टी? बहिणा आणि त्या कारभाऱ्यांचं काय? ते चौकी पहाऱ्यात आहेत, नजर कैद आहेत. आणि थोरल्या मातोश्री त्या कशा आहेत? त्याही नजर कैद येतात ना वहिनीसा? हो, पण आपण भेटू शकतो त्यांना, त्याही भेटू शकतात आपल्याला. पण ताईसाहेब, तिराईत कोणी भेटू शकत नाही त्यांना. संतापल्या असतील ना त्या? शांत आल्यात आता, पण पुतळा मातोश्रींचं जाणं जिव्हारी लागलंय हो. दादासाहेब सावरलेत का? हो, प्रयत्न करतायत. भरपूर दानधर्म केला, पूजा अर्चा केल्या. होतील स्थिर आता. व्हावंच लागेल. स्थिर होऊन स्वराज्याचा कारभार हाती घ्यावाच लागेल. आम्हालाही तसंच वाटतंय. स्वराज्याची जबाबदारी घ्यावी, तिथंच मन गुंतवावं. त्यांचं मन गुंतल की, तर आपल्यावर कोणची जबाबदारी देत्या हे बी बघणं महत्वाचं आहे का नाही साडू भाऊ? जबाबदारी? अहो, कसली जबाबदारी? अहो, स्वराज्याची जबाबदारी. आणि कसली? अहो, एवढा मोठा रायगड चढून आलोय वर, वायस बसू द्या तरी, मग बघू जबाबदारी द्या घ्यायची बोलणी करू. फसाल अर्जे राजे महाडिक. इथं एवढ्या गाफीलपणानं वागाल तर स्वतःचं नुकसान करून घ्याल. का तुम्ही आपले शिवाजी महाराजांचे जावई म्हणून खुश आहेसा? तसं असलं तर सांगा आधीच, म्हणजे पुढचं बोलतच नाही आम्ही. अहो, मी काय म्हणतो, आपण आलो या दुःख वाटून घ्यायला. अहो, दुःख वाटून घेऊयाच की, नाही कुठं म्हटलं, त्यासाठी तर आलोय. तर त्याच्या बरोबरीनं जबाबदारी आपण वाटून घेऊया असं म्हणायला लागलो. अहो, ते झालं, पण आता या गोष्टीचं काढणं बरं दिसत नाही दुःखात. दुःख तुम्ही म्हणताय माडी, भोसले दुःख करत नसत्यात. तर भूतकाळात बघा, एवढी संकट आली, एवढ्या घटना घडल्या, पण दुःखाचा कधी गाजावाजा नाही. पहिला विचार कोणता असेल तर तो स्वराज्याचा. हो, आपण 2 गोष्टी बोलल्या पाहिजेत त्यांच्याशी. त्या गोष्टी बोलूच, पण त्याच्याबरोबर हे बी बोलून घेऊ लगोलग. आज बोलू उद्या बोलू करत करत महाराज गेले अचानक. महाराज गेले, त्यांच्याबरोबर त्यांनी दिलेला सबूत गेला, वचने गेली. आता सगळं पहिल्यापासून आलं का नाही सांगा? नाही, तुमचं पटतंय आमासनी. आणि कसं आहे माडी, शत्रुपक्षाने उचल खाल्ली. आता शंभूराजासने निर्णय घ्यावाच लागेल. हा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता निर्णय घ्यावाच लागेल. अहो, आता धामधूम सुरूच होईल.
बघा पटलं का नाही तुम्हाला? आज ना उद्या शंभूराजे बसणार गादीवर. त्यांच्यावर 10 मोठी गुलाल उधळला जाईल. आपल्यावर 1 मूठ तरी पडू द्या. हा? त्यांच्या दाराला लागू द्या की खुशाल सोन्याचं तोरण. आपल्या दाराला निदान चांदीचं तरी लागू द्या. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. लाडू भाऊ, अहो लयच कोड्यात बोलताय तुम्ही. हो, माडिकासनी कोडी नवीन आहेत होय. या बघा, आम्ही आज विषय काढला आणि आम्हाला तुमची साथ पाहिजे. अहो आधी आम्हाला भेटू द्या तर त्यांना, मग बघू. तर आम्ही आलो तयार होऊन. या पर लवकर या. वराती मागणं घोडं असं व्हायला नको. आलोच. वाटलंच तुम्ही वा पुढं. हा, जे करायचं ती एकत्र, एक साथ. आम्हाला हरजीराजे माडकांची साथ पाहिजेच. काय नका काळजी करू. अहो किती बी केलं तर आपण घरातली जवळची माणसं आहोत. आलोच मी. जवळची माणसं, जवळची माणसं, जवळची माणसं म्हणत म्हणत आज पातूर वाटाण्याच्या अक्षता आल्या हातावर आमच्या. कविराज, आम्ही इथे येणार हा निरोप गेलाय ना आमच्या दोन्ही दाजी साहेबांना? जी युवराज, निरोप दिलेत. येतच असतील हरजीराजे आणि गणोजीराजे. कविराज, दोघे गडावर आले याचा आनंदच वाटला आम्हाला. कठीण प्रसंगी आपली माणसं नुसती सोबत असली तरी सुद्धा मोठा आधार वाटतो. जी युवराज. आणि हरजीराजे आमच्या नात्यातले तर आहेतच, पण त्याचबरोबर कर्नाटक प्रांतात पराक्रमाचं निशाण रोवलंय त्यांनी. बिलकुल, ते वीर आहेत, पराक्रमी आहेत, योद्धा आहेत. विराज जी. सध्या कर्नाटक, जिंजी, तंजावर इथून ज्या खबरा आम्हाला मिळत आहेत त्या आमची चिंता वाढवणार आहेत. परंतु युवराज, तिकडे रघुनाथ पंत हनुमंत सारखे मुरबी आसामी आहे. बहिजी नायकांना सूचना द्या, लक्ष ठेवायला सांगा. जी युवराज. मुजरा युवराज. मासाहेब, आपण जी, या वक्ताला येणार नव्हतो, पण येणं भाग पडलं. बोला. युवराज, महाडचे 2 रंगारी जे सापडले होते त्यांनी औरंगजेबाशी संधान बांधणाऱ्या 2 सरदारांची नावं सांगितली ती. सांगितलं तर आणि एकाला पकडून बी आणलाय. कोण आहे? येसाजी कृष्णाजी. पेश करण्याची इजाजत द्या. इजाजत. जी. कुठे गेलो होतं? वहिनीसांच्या महाली गेलो होतो. मग काय परिस्थिती आता? दुःखाचं सावट आहेच अजून, पण आम्ही त्यांना सावरण्याचा सल्ला दिला. तुमच्या पुतळा मातोश्री दिसल्या नाही, आमचे आबासाहेब नाही. आता या सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात का? नाही, वाईट वाटतच की हो. कमाल आहे तुमची. तिकडं आमच्या ताई साहेबांनी सावरण्याचा सल्ला देत आहे आणि इकडे स्वतःच लागला टिप काढायला. डोळे पुसा. पण तुमच्या दादासाहेबांची भेट झाली? चालू आहे आता. हरजीराजे माडिक या लागल्यात, एकत्रच जातो. जी, पण बाकीचं काही बोलू नका. का? तसं नाही, बरं नाही दिसायचं ते. अहो खुळ्या का काय तुम्ही?
उलट हीच संधी आहे. तुमचे दादासाहेब एकटे पडल्यात आता. कारभाऱ्यांवरचा विश्वास उडालाय त्यांचा. आजूबाजूला आपली म्हणावी अशी माणसं तरी कुठे आहेत. अशा वेळेला आपण बोललो तर नाही म्हणणं जड जाईल त्यासनी. साहेब पण जर असं बुरी न घ्या. अहो उलट अशा वेळेला आपण त्यासनी पाठिंबा दर्शवायचा. आपण त्यांच्या पाठीशी आहोत असं म्हणजे पाठीशी आहोतच की आपण त्यांच्या. ते फक्त त्यासनी जाणवून द्यायचं. वतनाचा विषय काढायचा आणि वतन आपसूक पदरात पाडून घ्यायचं. पण हे सगळं करताना आपण दादासाहेबांच्या दुःखासाठी आलोय हे विसरू नका. पण वहिनीसांच्या बोलण्यावरून तरी असंच दिसतंय की परिस्थिती नाजूक आहे दादासाहेबांची. असणार किंवा मातोश्री गेल्या त्यांच्या. महिन्या 2 महिन्यापूर्वी आबासाहेब गेले. परिस्थिती चांगली कशी असेल पण म्हणून राजकारण थांबत नाही. आम्हाला एवढंच सांगायचंय की या मनस्थितीत ते दुखावतील असं काही करू नका. कारण वतनाचं काय आज किंवा उद्या बोलता येईल. पण उगाच आमच्यात दुरावा नको. असलं काय बी व्हायचं नाही. बिनकोर राहा तुम्ही. आणि काय हो आम्ही वेगळं काय मागा लागलो. हा शिर्के काल पण राजे होते, आज पण राजेच आहेत आणि उद्या पण राजेच राहतील. हक्काचं वतन मागतोय ना. बरं असं पण नाही महाराज देतो असं म्हणाले होते. मुलगा झाल्यावर देतो म्हणाले. झाला मुलगा. आता शब्द खरा करायची वेळ त्यांची आहे. हो पण वतन द्यायची नाही तसा शिरस्ता होता आबासाहेबांचा. हे बघा आता तुम्हीच तळ्यात मळ्यात करू नका. येसूंचा पिच्छा पुरवा. या सगळ्या गोष्टी त्यांच्या पचनी पाडा. आम्ही तुमच्या दादासाहेबांचा अंदाज घेतो. बघू काय म्हणतात. मुद्रा युवराज. हे बघा ईसाजी कृष्णाजी. तुम्ही आहात तर ते वतनाचे अभिलाषी. युवराज खामोश. एक शब्द उच्चारू नका. ईसाजी कृष्णाजी जाणते असूनही असे नेणत्यासारखे का वागता आहात. गावी सुखी आहात ना? वाडा आहे, जमीन जुमला आहे, 40-50 लोकांचा बारदाना आहे. तुमच्या दावणीला शेकडाभर दूध दुभतंय. कशाची ददात आहे तुम्हाला. शिवाय लष्करात सरकारी मानपान आहे तो आहेच आहे ना. जी युवराज. मग कशी ही अवदसा सुचली. का सुचली. विसाजी कृष्णाजी कशासाठी वतनाची माती उकरता आहात. काय गरज काय तुम्हाला. माफी युवराज. आम्ही वतनाचा विषय महाराजांनी सांगितलं सोडून दिला होता. पण काय खरं सांगा नाहीतर खैर नाही तुमची. युवराज विनंती आपणास विषय समजून घ्यावा. विषय समजून घेऊ. ठीक. मग बहादूर खानाचे खलिते तुमच्या वाड्यात येतात तोही विषय समजावून सांगा. युवराज त्यांनी स्वतःहून खलिता पाठवला होता औरंगजेब बादशाह शिक्क्याचा. आणि तुमची गेलेली वतने परत मिळतील असा विषय येतात. मग तुम्ही काय म्हणाला. आम्ही काय म्हणणार. आम्ही वतन मागितलं त्यांच्याकडे नाही तुमच्याकडे मागू. जर तुम्ही दिला तर घेऊ बी. बस. एक गोष्ट लक्षात घ्या. महाराजांनी अफजल खाना आधी वतनदारीचा वध केला. अन्यायी वतनदारीचं थडगं बांधलं. आमच्याकडून वतनदारीला संजीवनी मिळणार नाही. कुणालाही वतन मिळणार नाही. युवराज बिल्कुल सही निर्णय है. विसाजी कृष्णाजी यापुढे वतनाची अभिलाषा दाखवणारे खलिते आले तर ते चुलीत घालायला शिका. आपल्याला महाराजांनी दाखवलेल्या वाटेनं पुढे जायचं आहे. वतनाच्या किसभर तुकड्याची हाव धरू नका. हे स्वराज्य तुमचं आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा. ही शेवटची चूक.
यापुढे वतन मागण्यापेक्षा यत्न करा स्वराज्याच्या रक्षणासाठी. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही वतन मिळणार नाही.